अखिल विश्वाला शांती आणि करुणेचा मार्ग दाखवणारे शांती क्रांतिदूत तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, क्रांतिज्योतिबा महात्मा फुले, संत कबीर, संत गाडगेबाबा, भीमाई, रमाई, जिजाऊ, सावित्री व सर्वच संत तुकाराम महाराज ज्यांनी बहुजनाला अज्ञानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, ते संत तुकाराम महाराज देव माणसात आहे, मूर्तीमध्ये नाही असे सांगणारे तुकाराम महाराज. तर मंडळी, तसेच सर्वच ज्या महापुरुषांनी अखिल मानवाच्या हितासाठी सामाजिक कार्य केलेलं आहे, त्या सर्वांना त्रिवार अभिवादन. आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. या अगोदर समर्पण आपण घेऊया. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना, सुखा संघस्स सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 14:194. अशा प्रकारे समर्पण इथं संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. तर धम्मामध्ये भगवान बुद्धाच्या धम्माचं कार्य ज्यांनी नेटानं केलं, असे महत्त्वाच्या भिक्खूंची थोडक्यात माहिती आपण इथे घेणार आहोत. नंबर 1, अनागारिक धम्मपाल. अनागारिक धम्मपाल हे श्रीलंकेचे होते. यांनी 1891 साली महाबोधी सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय महाबोधी सभा ही संस्था स्थापन केली. त्यांनी सारनाथ, बुद्धगया इत्यादी बौद्ध तीर्थांना नव्याने उजेडात आणले. अमेरिकेत शिकागो येथे भरलेल्या विश्व धर्म परिषदेत त्यांनी बौद्ध धम्माचे महत्त्व सांगितले. 1933 मध्ये सारनाथ येथे त्यांचे निधन झाले. सारनाथ येथील मूलगंध कुटी विहार त्यांनीच बांधून घेतलेला आहे. अशा प्रकारे अनागारिक धम्मपाल हे श्रीलंकेतून आलेले भिक्षू, खूप महत्त्वाचं कार्य त्यांनी आपल्या या धम्मामध्ये केलेलं आहे. नंबर 2, धम्मानंद कोसंबी. हे गोव्याकडील ब्राह्मण होते. त्यांनी श्रीलंकेत जाऊन 1902 साली भिक्खू दीक्षा घेतली. त्रिपिटकांचा अभ्यास करून ते या देशातील पाली भाषेचे पहिले प्राध्यापक झाले.
त्यांनी बरेच ग्रंथ लिहिले. त्यात भगवान बुद्ध चरित्र, भारतीय संस्कृती व अहिंसा हे महत्त्वाचे त्यांचे ग्रंथ आहेत. या ग्रंथातील बरेच विचार बाबासाहेब आंबेडकरांना मान्य होते. त्यांचे निर्वाण गांधीजीच्या सेवाग्राम येथे 5 जून 1947ला झाले. धम्मानंद कोसंबीचे. तर नंबर 3, महास्थवीर चंद्रमणी भिक्षू. महास्थवीर चंद्रमणी हे मूळचे ब्रह्मदेश, सध्याचा म्यानमार देश येथील होते. धम्मप्रचारासाठी ते 1892 साली भारतात आले. ते कुशीनगर येथे राहत होते. यांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नागपूर येथे धम्मदीक्षा दिली. असे ते महास्थवीर चंद्रमणी भिक्षू. ते दिनांक 8/5/1972 रोजी कुशीनगर येथे त्यांचे निर्वाण पावले. आता नंबर 4, राहुल सांस्कृत्यायन हे 4 नंबरचे भिक्षू आहेत. हे भिक्खू महापंडित होते, विद्वान होते. देश विदेशात फिरून त्यांनी अनेक बौद्ध ग्रंथ लिहिले. त्यात विनय पिटक, दिग्ग निकाय, बुद्धचर्या, भागो नहीं दुनिया को बदलो, ओल्गा से गंगा इत्यादी ग्रंथ महत्त्वाचे आहेत. ते 14/4/1963 रोजी निधन पावले. त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या धम्मकार्याला पाठिंबा दिला. आता नंबर 5 महत्त्वाचे भिक्षू आहेत. भदंत आनंद कौसल्यायन. भदंत आनंद कौसल्यायन हे मूळचे पंजाबतील होते, पंजाबमध्ये. यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणानंतर विशेषतः महाराष्ट्रभर फिरून धम्मकार्य केले. यांनी अगुंतर निकाय, जातक कथा, पाली हिंदी शब्दकोश, भगवान बुद्ध और उनका धर्म इत्यादी ग्रंथ लिहिले. नागपूर येथील दीक्षाभूमीवरील भिक्खू निवास त्यांनी स्थापन केला. त्यांचे निर्वाण जून 1987 मध्ये बुद्धभूमी नागपूर येथे झाले. अशा प्रकारे हे बौद्ध धर्मामध्ये त्यांनी खूप मोलाचं कार्य केलं. असे हे 5 भिक्षू आपण थोडक्यात त्यांच्याविषयी माहिती पाहिलेली आहे. बाबासाहेबांच्या मुख्य सहकार्याची थोडक्यात माहिती. बाबासाहेबांना ज्यांनी त्या काळामध्ये सहकार्य केलं, त्यांच्यासोबत होते,
नंबर 1वर आहेत दादासाहेब गायकवाड. हे नाशिक येथे राहणारे होते. बाबासाहेबांना मिळालेल्या पहिल्या काही कार्यकर्त्यात दादासाहेब गायकवाड हे नाव प्रमुख आहे. नाशिकला काळाराम मंदिरात प्रवेश करण्याच्या सत्याग्रहात ते सेनापती होते. बाबासाहेबांनंतर ते रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष झाले होते. कोण? दादासाहेब गायकवाड. आता नंबर 2 एन शिवराज. हे मद्रासचे होते. 1942ला नागपूर येथे यांच्या अध्यक्षतेखाली बाबासाहेबांनी भारतीय दलित फेडरेशन पक्षाची स्थापना केली होती. बाबासाहेबांनंतर 3 ऑक्टोबर 1957 रोजी नागपूरला यांचेच अध्यक्षतेखाली रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली होती. एन शिवराज. नंबर 3 बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे. हे चंद्रपूरचे होते. इंग्लंडला जाऊन ते बॅरिस्टर होऊन आले. बाबासाहेबांनी त्यांना भारतीय दलित फेडरेशनचे सेक्रेटरी केले. बाबासाहेबांनंतरही ते पक्षाचे सेक्रेटरी होते. ते राज्यसभेत उपाध्यक्ष म्हणून निवडल्या गेले होते. रिपब्लिकन पक्ष फुटल्यामुळे त्यांच्या गुणाचा जनतेला योग्य लाभ मिळालेला नाही. नंबर 4 बाबूजी आवळे. हे नागपूरचे होते. बाबासाहेबांनंतरच्या सर्व पुढाऱ्यात ते तडफदार व निष्ठावंत वक्ते होते. रिपब्लिकन पक्ष फुटल्यामुळे त्यांच्या गुणाचा जनतेला पाहिजे तेवढा फायदा मिळू शकला नाही. आता नंबर 5 पा.ना. राजभोज. हे पुणे येथील चर्मकार समाजाचे होते. पा.ना. राजभोज भारतीय दलित फेडरेशनचे ते पहिले सेक्रेटरी होते. बाबासाहेबांपासून दूर गेल्यावरही त्यांनी स्वतंत्रपणे बौद्ध धम्म स्वीकारला होता. नंबर 6 B.C. कांबळे. बाबासाहेबांनंतरच्या रिपब्लिकन पुढाऱ्यात हे मोठ्या अभ्यासक, पक्षाच्या ध्येय धोरणाचे जाणकार व निष्ठावंत म्हणावे लागतील. ते विधानसभेत तसेच लोकसभेतही बरेच गाजलेत. पक्षामध्ये फाटाफूट झाल्यामुळे आणि संधी न मिळाल्यामुळे ते मागे पडल्या गेले. त्यांनी मराठीत बरीच पुस्तके लिहिली आहेत. डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्याला सी. केळुस्कर गुरुजी, रावसाहेब C.K. बोले, मोवा दोंदे गुरुजी, प्राचार्य M.B. चिटणीस,
ग्रंथपाल शास रेगे, विदर्भातील शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख, सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील इत्यादी दलितेतर व्यक्तींना सहकार्य केले. अगोदरचे दलित समाजसेवक, बाबासाहेबांच्या अगोदरचे दलित समाजाचे सेवक दापोलीचे गोपाळ बाबा वलनकर, पुण्याचे शिवराम जानबा कांबळे, नागपूरचे किसन भागोजी बनसोड इत्यादी बाबासाहेबांच्या अगोदरचे समाजसेवक होते. म्हणजे बाबासाहेबांचे नेतृत्व व्हायच्या अगोदरचे. अंगात देव आणणे, हवेतून सोन्याची अंगठी काढून दाखविणे, चमत्कार करून राखेने रोग बरे करणे असे सांगून साध्या भोळ्या जनतेला फसवणाऱ्या बुवा बाबा व अवलियाच्या नांदी लागू नये. विडी सिगारेट ओढणार नाही, तंबाखू गुटखा खाणार नाही, धूळ माती सारखे घाणेरडे सण पाळणार नाही, ज्याला धुळवड म्हणतात. लग्नात हुंडा घेणार नाही अशी आताच प्रतिज्ञा करा. अन्न पौष्टिक किंवा रोगकारक असू शकते, ते शुद्ध किंवा अशुद्ध असू शकते, मात्र कोणतेही अन्न पवित्र किंवा अपवित्र नसते. शाकाहारी मनुष्य जर व्यापार उद्योगात खोट्या धंद्यांनी लोकांचे शोषण करीत असेल तर तो मांसाहारी मनुष्यापेक्षा अधिक हिंसक आहे असे समजावे. तसेच हे लक्षात घ्यावे की मांसाहारी व्यक्तीही धम्मपालन करून अर्हत पद प्राप्त करू शकते. भगवान बुद्धाच्या उपासकांनी स्वतःस बौद्ध म्हणावे, बुद्ध असे म्हणू नये. नेहमीसाठी लक्षात घ्या. भगवान बुद्धाच्या उपासकांनी स्वतःला बौद्ध म्हणावे, बुद्ध असे म्हणू नये. तसेच आपल्या धर्माचे नाव बौद्ध असेच सांगावे. शासकीय कामासाठी तसेच आवश्यक असेल तेव्हा बौद्ध होण्यापूर्वी आपली जात कोणती होती याची माहिती द्यावयास हरकत नाही. आता नवबुद्ध किंवा नवबौद्ध हे शब्द जाती निर्माण करणाऱ्या लोकांनी लावले आहेत. त्या शब्दाचा निषेध करावा. माणसाने कपाळावर कुंकू, अष्टगंध लावणे, तसेच गुलाल नीळ उधळणे घाणेरडेपणाचे आहे. आता स्त्रियाही कुंकूऐवजी टिकली लावतात आणि आजारपणाने किंवा म्हातारपणाने मरण पावलेल्या व्यक्तीसाठी महान योग्यता दाखविणारा निर्वाणपदस्थ शब्द वापरणे चूक आहे. बुद्धिवान सज्जनाचा आदर ठेवल्याने लाभ होतो. परोपकारी संतजनांचा आदर ठेवल्यानेही लाभ होतो.
मात्र बुद्धिहीन अवलियांचे दर्शन घेणाऱ्याला खऱ्या लाभाचा मार्ग कदाचित सापडणार नाही. अशा प्रकारे आजचा आपण शेवटची आईवडिलांची आज्ञा पाळा, स्वच्छ राहा, नियमित व्यायाम करा, नियमित शाळेत जा, मन लावून खूप अभ्यास करा, ज्ञान विज्ञान कला कौशल्य शिका, आळशी राहू नका, दुर्गुण दूर ठेवा, सद्गुण जवळ करा, काटकसरीने वागा, सर्वाशी मैत्री राखा आणि यामुळेच आपली प्रगती होणार आहे असा पक्का विश्वास बाळगा. सर्वांचं मंगल हो. आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. भगवान बुद्धाचा धम्म, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ या त्रिना मी त्रिवार अभिवादन करतो. आणि हे भगवान बुद्धाचं मानवता विकास बुद्धीचा विकास करणारं तत्त्वज्ञान आपणा सर्वांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करतो. तर बंधूंनो, गंभीर खंडारे यूट्यूब चॅनल या चॅनलवर आपले व्हिडिओ आहेत. आपण यूट्यूबवर जाऊन सर्च करू शकता गंभीर खंडारे यूट्यूब चॅनल आणि या चॅनलवरील आपली व्हिडिओ आपण आवश्यक बघा. 400 ते 500च्या वर व्हिडिओ आपले आहेत आणि हे व्हिडिओ आपण बघावेत, इतरांना शेअर करावेत, लाईक करावेत, शेअर करावे, सबस्क्राईब करावे आणि कॉमेंटसुद्धा करावे. तर आजचा व्हिडिओ इथे थांबूया. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.